नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मणके विकार, म्हणजे ज्याच्यामध्ये मान पाठ कंबरदुखीवरती असणारे दुर्बीण लेझरचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी प्रख्यात स्पाइन सर्जन असणारे, बेस्ट स्पाइन सर्जन असणारे डॉक्टर पल्लव भाटिया सर आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपले सर ओळख करून देतोय डॉक्टर पल्लव भाटिया सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर पल्लव भाटिया सरांचं व्यक्तिमत्व केवळ आता महाराष्ट्रातच नव्हे, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात आहे. विशेष करून मणक्यांवरील उपचारांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलेलं आहे आणि हे करत असताना त्यांनी जर्मनी आणि युनायटेड स्टेट्स या ठिकाणी राहून प्रशिक्षण प्राप्त केलेलं आहे. विशेष करून जे मणक्यांवरचे दुर्बिणीचे उपचार आहेत, ज्याच्यामुळे आपल्याला आता बऱ्याच प्रमाणामध्ये सुरक्षित आणि आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार हे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष करून लोकमान्य HSS म्हणजेच लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज पुणे या ठिकाणी, आणि मला आवर्जून सांगायचं वाटतं की स्क्रीनवरती आपण आता त्यांचे नंबरही बघत आहात. लोकमान्य HSSचे ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला ह्या सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार मिळणार आहेत. विशेष करून संधिवात गुडघेदुखीसाठी उपचार या ठिकाणी आहेतच, पण विशेष करून मणक्यांवरील जे अत्याधुनिक स्वरूपाचे दुर्बीण लेझरचे उपचार आहेत हे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले आहेत. मणके विकार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर मानपाट कंबरदुखी येतच, पण त्याच अनुषंगाने इतरही विविध आजार हे मणक्यांना जडतात, ज्याच्यामध्ये मणक्यांची फ्रॅक्चर्स आहेत, मणक्यांचं TB आहे, मणक्यांमध्ये असणारा बाक आहे, किंवा उतार वयामध्ये जाणवणारी जी कंबरदुखी आहे ज्याला आपण स्पायनल कॅनल स्टेनोसिस म्हणू, किंवा इतरही विविध स्वरूपाचे आपल्याला आजार हे मणक्यांमध्ये झालेले दिसतात. आणि ह्या सर्वांवरती आता चिरफाड न करता मिनिमली इन्व्हेसिव्ह पद्धतीने, म्हणजेच अतिशय कमीत कमी काप घेऊन किंवा दुर्बिणीद्वारे लेझरद्वारे आपल्याला आता हे उपचार करता येणे शक्य झालेले आहे. आणि शक्य झालेलं आहे डॉक्टर पल्लव भाटिया सरांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य HSS हॉस्पिटल जे पुणे या ठिकाणी आहे. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे लोकमान्य हॉस्पिटलचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. पुढील 1 महिना विशेष सवलत असणाऱ्या ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला निदान आणि उपचारांमध्ये तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. तर सुरुवातीला अर्थातच सर आम्हाला कंबरदुखीविषयी जाणून घ्यायला आवडेल, कारण मणके म्हटलं की मानपाट कंबरदुखीची समस्या आपल्याला डोळ्यासमोर सर्वप्रथम येते. काय सांगता येईल आम्हाला याविषयी? बरोबर. तर मी आधी तुम्हाला हे मणक्याची संरचना कशी आहे ते दाखवतो. तर ह्याच्यामध्ये आपण पाहू शकतो असे 33 मणके असतात. हा जो आहे तो एक मणका आहे, हा वरचा मणका, हा खालचा मणका आहे. त्याच्या दोन्ही मणक्याच्या मध्ये हा गादी असते, ज्याला आपण डिस्क म्हणतो, चक्ती म्हणतो, हे तशी असते. त्याच्या एकदम बरोबर मध्ये हे मज्जारज्जू असते, आपली स्पायनल कॉर्ड म्हणतो आपण, आणि त्याच्या प्रत्येक लेवलला असे रूटलेट्स निघतात. सो हे जसं आपल्या मानेचे जे रूटलेट्स आहे ते हाताला जातात आणि ते हाताला सेन्सेशन्स, आणि त्यामुळे ते जे काही संवेदना झाली, नस जर दबली गेली तर मग आपल्याला हाताला त्रास होतो. आणि तसंच ते कमरेची गादीला जर काही त्रास झाला तर मग आपल्याला कमरेपासून आणि पूर्ण पायाला असा त्रास होतो. सो हा कमरेचे मणकेचे आहे. हा तसंच ते मानेचे मणके असतात, हे असे 7 मणके असतात आणि दोन्ही मणक्याच्या मध्ये हा अशी डिस्क किंवा गादी म्हणतो आपण ती असते. आणि तसंच इथे पण मागे नसा असतात. सो मानेची जे नस आहे ती मोठी असते, त्याला आपण स्पायनल कॉर्ड मज्जारज्जू म्हणतो, आणि त्याच्याही तशा प्रत्येक लेवलला असे रूटलेट्स जातात. सो ह्याच्यामुळे आपलं सगळं बाउल, ब्लॅडर त्याच्या कंट्रोल पण इथेच असतो. ओके. सो हे आपण बघत आहोत ॲनिमेशन या अनुषंगाने की कशा रीतीने हे मणक्यांची संरचना आहे, आणि ह्या संरचनेमध्ये जेव्हा अर्थातच काही बिघाड उत्पन्न होतो त्याला आपण गादी सरकणं म्हणतो, किंवा ज्याला वेगवेगळे नाव दिलं जातं, आणि त्याचं सगळ्यात महत्त्वाचं किंवा कॉमन शब्द जो आपण ऐकतो तो आहे स्लिप डिस्क, किंवा आपण सायटिका म्हणतो, त्याला स्पॉन्डिलायटिसही म्हटलं जातं. विविध नावांनी हे ओळखलं जातं. आणि जेव्हा ह्या नसेवरती दाब येतो तेव्हा अर्थातच कंबरदुखी किंवा स्लिप डिस्क म्हणतो. सर, स्लिप डिस्क ही सगळ्यात कॉमनली आढळणारा असा आजार आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याविषयी आम्हाला सर्वप्रथम थोडंसं सांगा. सो स्लिप डिस्क ॲक्च्युली आपण जर असे पेशंट बघितले, जर समजा 10 पेशंट आले OPD मध्ये, तर त्याच्यामध्ये 8 जे पेशंट आहे ते स्लिप डिस्कचे असतात. आणि स्लिप डिस्क म्हणजे हे खूप कॉमन आजार आहे. त्याची सुरुवात असते की आधी जी आपली जी गादी आहे, गादीचे डिजनरेशन म्हणजे झिजली जाते. गादींची झिजण्याचे भरपूर कारणं असतात. म्हणजे एक तर आपला आत्ता कसं आहे की बैठक काम झालं आहे, म्हणजे कंटिन्युअस बसून आपलं काम असतो. तो कंटिन्युअस बसून आपली जी गादी आहे, कमरेची चक्ती म्हणतो आपण, त्याच्यावर प्रेशर येतो, आणि तो प्रेशर होऊन ते हळूहळू डिजनरेट म्हणजे झिजली जाते. आणि त्याची एकदा झीज झाली की ती कमजोर झाली असते, आणि ती कमजोर झाली की ती अशी मागे सरकली की त्यामुळे कमरेची नस दाबली जाते, आणि एकदा नस दाबली गेली की मग आपल्याला पायाला असा त्रास सुरू होतो. सो ह्याचे म्हणजे खूप टाईप्स असतात, ग्रेड्स असतात सिव्हिअरिटीचे. म्हणजे पहिला जो ग्रेड आहे त्याच्यामध्ये 0 ते 25% जे गादी सरकली त्याच्यामुळे आपली नस दाबली जाते, ते म्हणजे खूप माइल्ड पेन होतो त्यामुळे. आणि त्याच्याच ग्रेड 2 म्हणजे ग्रेड 2 सिव्हिअरिटीचा असतो, ज्याच्यामध्ये 25 ते 50% गादी सरकल्यामुळे आपली नस दाबली जाते. तसंच ग्रेड 3 ज्याच्यामध्ये 50 to 75%, आणि ग्रेड 4 ज्याच्यामध्ये 100% आपली जे नस आहे ते पूर्ण एकदा
चोकअप झाली की त्याला म्हणतात की 100% ग्रेड सिव्हिअरिटी किंवा ग्रेड 4 सिव्हिअरिटी असं म्हणलं जातं. येस, आणि ह्या असणाऱ्या एकंदरीतच चारही ग्रेडसाठी आपल्याला ठोस उपचार उपलब्ध आहेत, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार आहेत. दुर्बिणीमध्ये विशेष करून आता नवीन स्वरूपाचं तंत्रज्ञान आलेलं आहे, ते काय आपण कार्यक्रमात जाणून घेणार आहोत. पण लेझर याविषयी जाणून घेण्याची उत्सुकता सगळ्याच प्रेक्षकांना आहे सर, कारण लेझरने एकतर काप कमी आहे आणि त्याचे अनेक ॲडव्हान्टेजेस. आपण एक लेझरची एव्ही बघूया आणि आम्हाला सांगा त्याविषयी. बरोबर. सो लेझर हा जो मार्ग आहे ते कधी म्हणलं जातं, जर समजा 25 ते 50% आपली नस कंप्रेस झाली असेल की त्यावेळी हा लेझरची पद्धतीने आपण ते गादी जे आहे त्याला व्यवस्थित केलं जातं. जर समजा 25% पर्यंत जर गादी सरकलेली असेल तर मग त्याच्यामध्ये नुसतं फिजिओथेरपी आणि मेडिसिननी हे सगळं रुग्णांच्या जे काही सिम्पटम्स आहेत ते सॉल्व्ह होऊन जातात. पण समजा जास्ती हा त्रास झाला तर मग लेझरची पद्धती केली जाते. त्याच्यामध्ये जसा हा व्हिडिओमध्ये दाखवलं जातं, एक जो प्रोब आहे, प्रोबनी आपण ते गादीच्या आतमध्ये एंट्री केली जाते. हे प्रोबची जे एंट्री आहे त्याच्यामध्ये आपल्याला बिन कापकूप करून आपला प्रोब जे आहे ते बिलकुल नस सुईच्या बारीकीने असतं आणि त्याच्यामध्ये फक्त आपण एका बिलकुल छोटासा छेदनी आपण तिथे आतमध्ये जाऊ शकतो. त्याच्यासाठी फक्त आपण लोकल एनेस्थीशिया वापरला जातो. म्हणजे ह्या सर्जरीमध्ये किंवा हा प्रोसिजरमध्ये आपल्याला पूर्ण भूल द्यायची गरज नाही आहे. जर पूर्ण भूल नाही दिली तर त्यामुळे हा जो प्रोसिजर आहे तो आपण उतारवयात पण आपण करू शकतो. म्हणजे ज्यांना डायबिटीज असेल, ब्लड प्रेशर असेल किंवा हार्टच्या हृदयाचे काही प्रॉब्लेम असेल तर त्यामध्ये आपल्याला पूर्ण भूल द्यायची गरज नाही आहे. आपण हा प्रोसिजर आपण त्यावेळी करू शकतो. आणि जर आपण आतमध्ये हा जो प्रोब आहे तो प्रोब टाकला की त्याच्यामध्ये एक हीट होऊन आणि तो जो गादीचा जो पीस आहे किंवा गादी जेवढी बाहेर आली आहे तेवढी तो आपोआप आत जाईल आणि त्यामुळे ते वरचा जो दाब आहे तो दाब आपोआप कमी होऊन जाईल आणि त्यामुळे जो पायाचा जो दुखणं आहे, पायापर्यंत जो पेन होतो तो आपोआप कमी होऊन जातो. येस, आपण हे बघितलं की कशा रीतीने लेझरच्या उपचारांमुळे आता आपल्याला एक म्हणेन की एक वैद्यकीय स्वरूपाची क्रांती म्हणायला हवे, की त्यामुळे आता कोणतेही चिरफाड न करता आपल्याला स्लिप डिस्क सारखा आजार आहे, स्पॉन्डिलायटिस सारखा आजार आहे किंवा ज्याला सायटिका म्हटलं जातं, वेगवेगळ्या नावांनी संबोधला जाणारा असा हा आजार आहे आणि ज्याच्यामध्ये कंबरदुखी किंवा मानदुखी, पाठदुखी हे प्रमुख लक्षण आपल्याला दिसतं. तर मला वाटतं एक वरदान स्वरूपाचे असे उपचार जे आता उपलब्ध झालेले आहेत. लोकमान्य HSS म्हणजेच लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज जे पुणे या ठिकाणी आहे. आपण संपर्क स्क्रीनवरती त्यांचे नंबर बघतात. ह्या व्यतिरिक्त लोकमान्य हॉस्पिटल निगडी, चिंचवड, त्याचप्रमाणे कोल्हापूर, या व्यतिरिक्त मुंबई, ठाणे सर्वत्र ही सेवा देत आहे लोकमान्य हॉस्पिटल. आणि त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा मणक्यांचा विकार असो, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस हे शब्द आपण नेहमी ऐकतो, पण त्याच्या पुढे जाऊन आपल्याला मणक्यांचं फ्रॅक्चर आहे, मणक्यांचं TB आहे, मणक्यांचा असणारा बाक आहे, काही जन्मजात व्यंग सुद्धा आहेत किंवा त्याच अनुषंगाने जर का आपल्याला उतार वयातील कंबरदुखी, मानपाट कंबरदुखी झाली असेल तर जरूर ह्यांच्यासाठी आज ठोस उपचार उपलब्ध आहेत. खास करून स्त्रियांसाठी सुद्धा हे वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत म्हणायला हरकत नाही, कारण कमी काप आणि लवकर आपण पुन्हा एकदा कामावरती रुजू होऊ शकता. त्यामुळे जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा. आणि सगळ्यात म्हणजे हा आजचा जो जनजागृतीपर कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने पुढील 1 महिना लोकमान्य हॉस्पिटलच्या वतीने विशेष सवलत ठेवण्यात आलेले निदान आणि उपचारांमध्ये, तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघतात. सर, अर्थातच लेझरचे उपचार तर आहेतच, पण कधी कधी जर का ग्रेड 3 किंवा 4 टप्प्यामधली जर का स्लिप डिस्क असेल किंवा अशा प्रकारचा जर का आजार असेल तर आपल्याला अर्थातच दुर्बिणीचे उपचार हे करावे लागतात. तर दुर्बिणीचे उपचार काय आहेत हे आम्हाला सांगा आणि त्या अनुषंगाने हे कसे केले जातात आपण एका एव्हीद्वारे बघूया. बरोबर. तर आधीच्या आणि आत्ताची जे सायन्स आणि टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये भरपूर फरक झाला आहे. म्हणजे आधी आपल्याला जर स्लिप डिस्क, सायटिका अशा टाईपचे आजार व्हायचे तर मग त्याच्यामध्ये खूप कापकूप करून आणि सगळं आधी हाड काढायच्या आणि मग ते गादी काढायची असा केला जात होता. पण आत्ताच्या काळामध्ये आपल्याला ह्या सगळं करायची गरज नाही आहे. आता आपण एकदम छोट्या इन्सिजननी, एकदम छोट्या छेदानी आपण ह्या सर्जरी करू शकतो. हे कसं आपण करू शकतो, जसं आपल्याला व्हिडिओमध्ये दिसतंय, आपली हे जे गादी सरकलेली आहे आणि त्यामुळे जी नस दबली गेलेली आहे त्याच्यासाठी आपण फक्त तेवढी जागामध्ये आपण जसा हा कॅथेटर आणि प्रोब जो घातलाय तो प्रोब घालून आपण फक्त तेवढा पार्ट ओपन करून आणि ही जी गादी आहे नसाला थोडासा बाजूला सरकून ती गादी आपण तेवढी आपण काढू शकतो. आणि तो जर गादी काढली तर तुम्ही बघू शकता ती नस एकदम मोकळी झाली आहे. आता हा जो आहे सर्जरी जी आहे त्याच्यासाठी आपल्याला फक्त 2 किंवा 3 सेंटीमीटरचा काप घ्यावा लागतो आणि त्याच्यामध्ये आपण रुग्णांना बिलकुल एकदम फिट करू शकतो. त्याच्यामुळे जो कमरेचा आणि पायाचा जो त्रास होत होता तो एकदम व्यवस्थित होऊन जातो आणि तो लगेच दुसऱ्या दिवशी उठून चालू पण शकतो आणि त्याचा जो पेन आहे तो पेन एकदम लगेच कमी होतो. याच्यामध्ये आपल्याला ब्लड लॉस पण खूप कमी होतो आहे आणि त्याच्यामुळे काही असा ऑपरेशन नंतरचा जो दुखणं आहे तो पण काही जास्ती एवढ्या दिवसांसाठी राहत नाही. सो
एकदम मला वाटतं की हे फार एक महत्त्वाची अशी प्रक्रिया असं म्हणायला हरकत नाही. पण आता बघत आहोत स्क्रीनवरती की कशा रीतीने हे उपचार केले जातात आणि अनेकविध प्रकारच्या रुग्णांनी ह्याचा लाभ घेतलेला आहे. लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज जे पुणे या ठिकाणी आहेच, पण ह्या व्यतिरिक्त पिंपरी चिंचवड, निगडी, ह्या व्यतिरिक्त कोल्हापूर, मुंबई, ठाणे सर्वत्रही आपल्याला ही सेवा मिळणार आहे. आणि आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मणक्याचे विकार असणाऱ्या रुग्णांसाठी खास आजचा उपक्रम आहे. आजचा जनजागृतीवर कार्यक्रम आहे ज्याच्यामध्ये मानपाट कंबरदुखीचे रुग्ण सहभागी होऊ शकतात. पण ह्याच्या पुढे जाऊन विविध प्रकारचे इतर आजार जे आपल्याला दिसतात मणक्यांमध्ये, ज्याच्यामध्ये TB आहे, फ्रॅक्चर आहेत, पाठीला आलेला बाक आहे किंवा इतर जे आजार आहेत मणक्यांचे, ह्यासाठी सुद्धा हे उपचार आपल्याला मिळणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, ह्या अनुषंगाने मला अर्थातच विचारायचं की हा एक भाग झालाच की मानपाट कंबरदुखीचा, ह्याच्या पुढे जाऊन विविध स्वरूपाचे आजार एक स्पाइन सर्जन म्हणून आपण बघत असाल तर आम्हाला काय सांगता येईल याविषयी? बरोबर. आता कसं आहे की उतार वयात आपल्याला आणि खास तौर ते स्त्रियांना हे खूप आजार होतात आणि त्याच्यामध्ये आहे मोस्ट कॉमनली ऑस्टिओपोरोसिस फ्रॅक्चर. म्हणजे कसं आहे की आपल्याला एकदा उतार वयात आपण गेलो की आपले हे हाडं आहेत ते ठिसूर होऊन जातात. म्हणजे ठिसूर झाले की म्हणजे त्याच्या आतला जो कॅल्शियम आहे तो कॅल्शियम कमी होतो आणि त्यामुळे विण पडताना सुद्धा आपल्याला फ्रॅक्चर्स होऊ शकतात. एकदा फ्रॅक्चर झालं की आपल्याला खूप त्रास होतो आणि त्यानंतर इवन चालता सुद्धा आपल्याला येत नाही. तसे आपण व्हिडिओज पाहत आहोत. आपण सिमेंटची जी प्रोसेस आहे ती आता बघूया कशा रीतीने केली जाते प्रत्यक्ष स्क्रीनवरती. पुढची काय सांगता येईल सर? सो एकदा तो फ्रॅक्चर झाला की त्यामुळे पेशंटला खूप त्रास होतो आणि त्यासाठी आपल्याला एकदम खूप चांगली प्रोसिजर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला विन कट घेताना आपण ते सिमेंटेड प्रोसिजर आपण करू शकतो. आपण जसं हे व्हिडिओमध्ये पाहतोय ते सिमेंटेड याच्यासाठी जस्ट एक निडल सुईसारखा एक प्रोब असतो. ते प्रोब आतमध्ये जो फ्रॅक्चर्ड वर्टिब्रा आहे, जो फ्रॅक्चर झालेला जो मणका आहे त्याच्यामध्ये टाकला जातो आणि तो टाकल्यानंतर त्याच्या आतमध्ये एक बॅलूनसारखी एक डिव्हाइस असते ज्याला आपण बॅलून कायफोप्लास्टी म्हणतो. ती बॅलून त्याच्या आतमध्ये फुलवलं जातो आणि त्याच्या आतमध्ये तसं सिमेंट टाकलं जातो. आता हा जो फ्रॅक्चर झालेला मणका आहे तो एकदम कमजोर होतो आणि त्याच्या आतमध्ये जर आपण सिमेंट टाकला हे बॅलून फुलवल्यानंतर तर तो एकदम कठीण म्हणजे हार्ड होऊन जातो आणि त्यामुळे तो जो फ्रॅक्चर रिलेटेड जो पेन आहे, जो त्रास होतो पेशंटला, तो एकदम लगेच कमी होतो. आणि हा जो पेशंट आहे जो साधारण 1 तासाआधी चालत फिरत नव्हता, इवन बेडपासून तो उठू शकत नव्हता, तो आत्ता व्यवस्थित चालू शकतो. सो हा प्रोसिजर नंतर आपण पेशंटला 1-2 तासानंतर सुद्धा उभा होऊन आणि त्याला चालू शकतो. सो आधी कसं आहे, आधीच्या काळात एकदा फ्रॅक्चर झालं की आपल्याला साधारण 2-3 महिना टोटल बेड रेस्ट घ्यायचा. बेड रेस्ट झाल्यानंतर त्याचे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स व्हायचे, चेस्ट रिलेटेड कॉम्प्लिकेशन्स आणि बेड सोर्स हे सगळे कॉम्प्लिकेशन्स व्हायचे. पण आत्ता ह्या प्रोसिजर केल्यानंतर पेशंटला आपण लगेच चालू शकतो आणि लगेच चालल्यानंतर त्याचे बाकीचे कॉम्प्लिकेशन्स पण होत नाही आणि पेशंटला फ्रॅक्चर रिलेटेड जो पेन आहे तो पेन पण एकदम कमी होऊन जातो. पेशंट एकदम खुश होत होतो. येस, आपण हे बघितले की कशा रीतीने एक वैद्यकीय चमत्कार म्हटलं की जर आपल्याला फ्रॅक्चर झालं असेल मणक्यांचं, जर आता कोणतीही चिरफाड न करता केवळ एका सिमेंटच्या इंजेक्शनने आपण हे फ्रॅक्चर्स ही ठीक करू शकतो. आणि पाठदुखी जी अतिशय सिव्हिअर असते अशा रुग्णांना, म्हणजे त्यांना श्वाससुद्धा घेता येत नाही, इतका त्रास अशा ह्या फ्रॅक्चरच्या रुग्णांना होत असतो मणक्यांच्या, आणि त्यांना त्वरित आराम हा ह्या एकंदरीतच प्रोसिजरने मिळू शकतो. आणि मला वाटतं हे एक मोठे वरदान स्वरूपाचे असे उपचार आहेत असं म्हणायला हरकत नाही, जे आता उपलब्ध झालेले डॉक्टर पल्लव भाटिया सरांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज जे पुणे या ठिकाणी आहे. आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. आजचा हा कार्यक्रम हा जनजागृतीपर कार्यक्रम आहे, विशेष करून मणक्यांच्या विकारांच्या रुग्णांसाठी. आणि त्यानिमित्ताने पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे आपल्याला निदान आणि उपचारांमध्ये. तर जरूर कॉल करा. लोकमान्य हॉस्पिटल फॉर स्पेशल सर्जरीज पुणे या ठिकाणी उपचार आपल्याला उपलब्ध आहेतच, पण ह्याच्या पुढे जाऊन आपल्याला जर का आवश्यकता असेल तर पिंपरी चिंचवड आहे, त्याचप्रमाणे निगडी आहे, कोल्हापूर आहे, मुंबई, ठाणे सर्वत्र लोकमान्य हॉस्पिटल सेवा देत आहे. तर सर्व ठिकाणी आपण जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करू शकता. आणि विशेष करून आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी पुन्हा एकदा सांगतोय की सर्व प्रकारचे मणक्यांचे विकार म्हणजे मानपाट कंबरदुखी आहेच, ज्याच्यामध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस हे शब्द आपण नेहमी ऐकतो, पण मणक्यांचा TB झाला, फ्रॅक्चर झाला, बाक झाला, उतार वयातील पाठदुखी आहे, ह्यासाठी विशेष करून हे उपचार फार महत्त्वाचे आहेत, जे आपल्याला आता उपलब्ध झालेले आहेत, ज्याच्यामध्ये दुर्बीण लेझरचे उपचार आहेतच. आणि या व्यतिरिक्त अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार जे खास करून मणक्यांसाठी लागतात हे आपल्याला मिळणार आहेत लोकमान्य HSS पुणे या ठिकाणी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, या अनुषंगाने मला पुढचा प्रश्न
अर्थातच विचारायचं की विविध स्वरूपाचे आपण जेव्हा आजार बघतो तेव्हा टीबीचं प्रमाण पण भारतासारख्या ठिकाणी खूप आहे. तर असेही रुग्ण आपल्याला दिसतात का आणि टीबी झालेल्या मणक्यांच्या टीबी झालेल्या रुग्णांमध्ये कोणत्या स्वरूपाचे उपचार केले जातात काय सांगता येईल? बरोबर. इव्हन टीबी नाही, मणक्यांमध्ये कोणताही टाईपचे इन्फेक्शन होऊ शकतो आणि आपण बॅक्टेरियल इन्फेक्शन, फंगल इन्फेक्शन आणि फार कॉमन आहे टीबीचा इन्फेक्शन तर फार कॉमनच आहे भारतामध्ये. सो म्हणजे जसा टीबी आणि बाकी बॅक्टेरियल इन्फेक्शन दुसरे बॉडी पार्ट्सला होतात तसं ते मणक्याला पण होतात. आणि मणक्याला एकदा जर टीबी झाला किंवा कोणताही इन्फेक्शन झालं तर तो एवढा जास्ती वाढू शकतो. आपण त्याला कसं आहे आधी नेग्लेक्ट करतो की नाही हे थोडंसं बॅक पेन आहे मला, जास्ती एवढं नाही आहे. पण त्याला जर आपण नेग्लेक्ट केलं तर थोडाही दिवसानंतर ते आपल्याला पायाला पण त्रास देऊ शकतो. पायाची आपली ताकद कमी होऊ शकते. जर मानेला त्रास झाला तर हाताची ताकद कमी होऊ शकते. सो ह्याला नेग्लेक्ट करायचं नाही. आणि तसंही जर काही असा त्रास झाला तर मग तज्ञ स्पाईन सर्जनला दाखवणं हे खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यासाठी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आपण ते टीबी किंवा बॅक्टेरियल कोणताही इन्फेक्शन असेल ते इन्फेक्शनला आपण क्लिअर करतो. आपण पूर्ण इन्फेक्शन जो आहे तो आतून काढला जातो आणि तिथे फिक्सेशन केलं जातं आहे. आणि हे सगळं केल्यानंतर पेशंटचा जो त्रास आहे रिलेटेड जो इन्फेक्शन आहे मुळे जे बॅक्टेरियल लोड आहे तो बॅक्टेरियल लोड पण कमी होतो. आणि त्यामुळे पायाची ताकद जी आहे एकदा आपण नस ती मोकळी केली इन्फेक्शन काढलं तर त्यामुळे जे पायाची ताकद जी कमी झालेली आहे ती पण व्यवस्थित होऊ शकते. सो एकदा इन्फेक्शन झालं आहे आणि त्याच्या काही ट्रीटमेंट नाही आहे असं नाही आहे. आत्ताच्या काळात नवीन टेक्नॉलॉजीमुळे त्याची सगळी ट्रीटमेंट अवेलेबल आहे. आणि त्यामुळे आपण ती नस पण मोकळी करू शकतो आणि त्याच्या रिलेटेड जे पेन आहे ते पेन पण खूपच कमी करू शकतो. येस सर, मला वाटतं हे फार मोलाचं आपण आता मार्गदर्शन केलं की अशा रुग्णांमध्ये सुद्धा आता उपचार उपलब्ध झालेत. विशेष करून जसं फ्रॅक्चर विषयी झालं किंवा हे झालं आणि हे नवीन नवीन स्वरूपाचे उपचार आहेत. मला वाटतं दुर्बिणीचा काय ॲडव्हान्टेजेस आहे ओव्हरऑल कन्व्हेन्शनल सर्जरीवरती आणि लोकांच्या मनात जी भीती असते खास करून मणक्यांच्या शस्त्रक्रियेविषयी तर त्याविषयी आम्हाला थोडंसं सांगा. बरोबर. अगोदरच्या काळात कसं व्हायचं की हे नॉर्मल म्हणजे एकदम टोटली ओपन सर्जरी व्हायची आणि विदाऊट मायक्रोस्कोपिक सर्जरी व्हायची. सो त्याच्यामध्ये न्यूरोलॉजिकल कॉम्प्लिकेशन म्हणजे नसाला धक्का लागला किंवा पायाला त्रास झाला किंवा आत्ताही भरपूर पेशंट्सला असं हे गैरसमज आहे की एकदा स्पाईनची सर्जरी झाली की आपल्याला पॅरालिसिस होऊन जाईल. तसं म्हणजे आहे गैरसमज. पण आत्ताच्या काळात कारण हे मायक्रोस्कोपिक सर्जरी आहे, कमी छेदात सर्जरी आहे, मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी आहे. सो बेसिकली कसं आहे की आपल्याला पायाला असा पॅरालिसिस होत नाही, आपल्याला नसांना काही डॅमेज होत नाही. आपल्याला जेवढा प्रॉब्लेमॅटिक आहे सोर्स तेवढाच फक्त आपल्याला जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की दुर्बीणद्वारा आपण जेवढी गादी आहे तेवढीच काढली जाते, तेवढाच इन्सिजन केला जातो. सो त्यामध्ये नसांना काही धक्का लागत नाही, नसांना काही त्रास होत नाही, नसांशी रिलेटेड काही कॉम्प्लिकेशन्स होत नाही. सो बेसिकली पेशंट दुसऱ्या दिवशी चालू शकतो, स्वतःच्या पायावर चालू शकतो. आणि असं काही नाही आहे की एकदा स्पाईनची सर्जरी झाली की आपल्याला 2-3 महिने टोटली बेड रेस्ट घ्यावा लागेल किंवा आपण चालू नाही शकत किंवा दुसरा काही त्रास होईल किंवा आपण खाली नाही बसू. असं हे सगळे जे आहे ते जुने म्हणजे झालेत. कारण जुनी टेक्नॉलॉजीनी ज्यावेळी केलं जात होता त्यावेळी हे सगळे त्रास व्हायचे. पण आत्ता त्याच्यामुळे तसा काही त्रास होत नाही. येस, आणि आपण ही चर्चा अशीच चालू ठेवणार आहोत. आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवरती संपर्कासाठी जे स्क्रीनवरती बघत आहात. पुढील 1 महिना विशेष सवलत असणारे निदान आणि उपचारांमध्ये आपण ही अशी चर्चा चालू ठेवणार आहोत एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वश्रेयांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती मणके विकार म्हणजेच मानपाट कंबरदुखीवरती असणाऱ्या दुर्बीण लेझर उपचारांविषयी आणि प्रख्यात दुर्बीण उपचार तज्ज्ञ म्हणजेच स्पाईन सर्जन असणारे बेस्ट स्पाईन सर्जन असणारे डॉक्टर पल्लव भाटिया सर आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. सर, आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की कशा रीतीने दुर्बीण लेझर उपचारांनी आज हे शक्य झालेले. पाठीला बाक आलेले असेल किंवा ॲनिमेशन बघूया तर ह्यामध्ये सुद्धा करेक्शन आपल्याला करता येणं शक्य आहे का, काय सांगता येईल? बरोबर. सो आता कसं आहे की आता आपण बघत आहोत की पाठीचे बाक त्याच्यामध्ये 2 टाईपचे बाक असतात, एक स्कोलिओसिस एक कायफोसिस. आपले जे प्लेन असतात पाठीचे त्याच्यामध्ये एकदा तिरखा झालं तर स्कोलिओसिस म्हणला जातो आणि पुढे जर टिल्ट झालं तर त्याला कायफोसिस म्हणला जातो. हा जनरली कंजेनायटल प्रॉब्लेम्स असतात आणि कमी वयाचे ह्याच्यामध्ये होत असतात हा प्रॉब्लेम्स. तो असा जर काही प्रॉब्लेम झाला तर इनिशियली असं म्हणायचं की हे म्हणजे आपल्याला एक टाईपच्या असं एक कंजेनायटल प्रॉब्लेम आहे आणि त्याच्या काही ट्रीटमेंट शक्य नाही आहे. पण आत्ताच्या काळात आपण ह्याच्या पण ट्रीटमेंट करू शकतो. ह्याच्यासाठी स्कोलिओसिस करेक्शन किंवा कायफोसिस करेक्शन अशी टाईपची सर्जरी केली जाते, ज्याच्यामध्ये वेगवेगळे ठिकाणी स्क्रूज लावून हा बाकला सरळ केला जातो. इनिशियली असा म्हणला जात होता की ह्या करेक्शन केल्यानंतर पायाची ताकद कमी होण्याचे चान्सेस असतात, पॅरालिसिसचे चान्सेस असतात. जर काही बाक करेक्ट नाही झाला किंवा ओव्हर करेक्ट झाला तर त्यामुळे पायाचे कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. पण आत्ताची नवीन टेक्नॉलॉजीमध्ये एक टाईपची टेक्नॉलॉजी आहे ज्याला आपण न्यूरो मॉनिटरिंग म्हणला जातो. न्यूरो मॉनिटरिंग मीन्स हा ऑपरेशन करताना
करताना आपण पायाचे जे सेन्सेशन्स आहे, त्याचे जे पोटेन्शियल्स आहे ते आपण रेकॉर्ड करत असतो आणि प्रत्येक 10-15 मिनिटात आपण त्याचे पोटेन्शियल रेकॉर्ड करतो, ज्याच्यामुळे जर काही सर्जरीच्या मध्ये असा काही त्रास झाला तर ते लगेच आपल्याला कळलं जातो. सो हा करेक्शन एकतर आपण हा सर्जरी करू शकतो, हा बाकला आपण करेक्ट करू शकतो आणि दुसरा हा करेक्ट केल्यानंतर पॅरालिसिसचे चान्सेस फार कमी झालेले आहेत, ऑलमोस्ट नील झालेले आहेत या टेक्नॉलॉजी. मला वाटतं ही फार महत्त्वाची टेक्नॉलॉजी आणि अनुषंगाने लेझरचं ॲनिमेशन आपण पुन्हा एकदा बघूया, कारण स्लिप डिस्क सायटिका आणि स्पॉन्डिलायटिसचे रुग्ण खूप आहेत बघणारे. आम्हाला थोडंसं सांगा की ह्याचा ॲडव्हान्टेज काय आहे. बरोबर. सो जसं मी म्हटलं की आधीच्या काळात या सगळे स्लिप डिस्क सायटिकासाठी खूप मोठी कापकूप करायची, त्याच्यामध्ये खूप ब्लड लॉस व्हायचा, त्याच्यानंतर पेशंटला खूप पाठदुखी कंबरदुखीचा त्रास व्हायचा. पण आता कारण हे खूप मिनिमली इन्व्हेजिव्ह किंवा खूप कमी छेदात ह्या ऑपरेशन होत असतात, सो त्यामुळे ऑपरेशन नंतरचा जो त्रास आहे, पाठदुखी कंबरदुखीचा जो त्रास आहे तो खूप कमी होऊन जातो आणि त्याच्याशी रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहे ते काही होत नाही. आपल्याला ब्लड लॉस कमी होतो, सो त्यामुळे ब्लड देण्याची काही गरज पडत नाही आणि पेशंटला आपण लगेच चालू शकतो, ते लगेच चालू शकतात सर्जरीनंतर आणि त्याच्यामुळे जे त्रास आहे तो पण लगेच कमी होऊन जातो. सो मला वाटतं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. जाता जाता प्रेक्षकांना आपण काय सांगाल. मी तेच सांगतो की आधी कारण आपण स्पाईनचे रुग्ण भरपूर आहे पण ते घाबरतात, कारण त्यांना असे भरपूर गैरसमज आहे की हा सर्जरी केल्यानंतर आपल्याला त्रास होईल. असं तर मी एक सांगू इच्छितो की 80 to 90% लोकांना स्पाईनची सर्जरीची गरज पडत नाही, कारण ते फिजिओथेरपी आणि मेडिसिननी बरी होऊन जातात. पण ज्यांना गरज लागते त्यांना जरूर सर्जरी केली पाहिजे, कारण हा सर्जरी खूप कमी मिनिमली इन्व्हेजिव्ह टेक्निकनी होऊ शकते आणि सर्जरी केल्यानंतर त्यांना जो त्रास आहे तो कमी होतो आणि तसं काही पॅरालिसिस वगैरे होत नाही. येस, मला वाटतं एक मोलाचं मार्गदर्शन केलं, त्यामुळे आपण घाबरू नका. आपल्याला आता सुरक्षित आरोग्यदायी स्वरूपाचे दुर्बीण लेझरचे उपचार उपलब्ध झालेले आहेत लोकमान्य हॉस्पिटल HSS या ठिकाणी. तर जरूर फोन करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. सर, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.